महोदय, सत्ताधारी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. आपण आदरणीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा, आपण दर अधिवेशनात कुठल्या तरी खाजगी विद्यापीठाचा प्रस्ताव दरवेळेस येतो आपला. कालही त्यावर सविस्तर चर्चा झाली. पण दादा, मराठवाड्यातलं धाराशिवसारखं एक आकांक्षित जिल्हा, आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र आहे. महाराष्ट्रात जेवढी विद्यापीठाची उपकेंद्र आहेत त्यातलं सगळ्यात चांगलं उपकेंद्र आमचं आहे. पण आमच्या उमरग्याच्या विद्यार्थ्याला विद्यापीठात जायला 350 किलोमीटर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला जावं लागतं. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जवळपास 12 ते 14 PG कोर्सेस चालतात. मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर सगळं पूर्ण आहे. जवळपास 50% स्टाफसुद्धा आहे. गेल्या अनेक वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची, सर्व शिक्षणप्रेमींची मागणी आहे की या उपकेंद्राचं रूपांतर पूर्ण विद्यापीठात व्हावं. आणि यासाठी शासनानं मागे एक बचाव समिती नेमली होती. त्या बचाव समितीनं तसा अहवालही शासनाकडे सादर केला आहे. तर माझी विनंती आहे आदरणीय दादांना, ज्यावेळेस आपण एज्युकेशन सिटी नवी मुंबईत उभारतोय, परदेशातल्या तिथं विद्यापीठ येणार, पण मराठवाड्यासारख्या एका आकांक्षित जिल्ह्यामध्ये विद्यापीठ उपकेंद्राचं रूपांतर पूर्ण विद्यापीठात करण्यासाठी सगळ्या गोष्टी परिपूर्ण असतील तर तुम्ही तो निर्णय घ्यावा आणि धाराशिवच्या विद्यार्थ्यांना, शिक्षणप्रेमी नागरिकांना एक संपूर्ण विद्यापीठ आपल्या माध्यमातून लवकरात लवकर त्याची घोषणा करावी, ही समस्त धाराशिवकरांच्या वतीने मी विनंती करतो.